तिकडे कोकणात महायुतीमध्ये नव्या राजकीय वादाचा अंक पाहायला मिळतोय। मनसेतनं भाजपात गेलेले वैभव खेडेकर यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसमोरच गृहराज्यमंत्री योगेश कदमांविरोधात रणशिंग फुंकलाय। जिल्ह्यात इथून पुढे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचाच झेंडा फडकलेला दिसेल असा शब्द खेडेकरांनी यावेळी चव्हाणांना दिलाय। त्यामुळे महायुती असा शब्द न वापरता जाणून बुजून पक्षाचा उल्लेख त्यांनी केला। दापोली विधानसभेत कोट्यवधींचा निधी रवींद्र चव्हाण यांनी दिलाय, मात्र त्याचं श्रेय दुसऱ्या लोकांनी घेतलं अशा शब्दात योगेश कदमांवर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली। त्यामुळे कोकणातली स्थानिक नेते धुसफूस नेमक्या कोणत्या पातळीला जाणार पाहणं महत्त्वाचं आहे। या कोकणामध्ये गेल्या अनेक वर्ष एका विशिष्ट पक्षाची सत्ता आहे आणि मग या ठिकाणी दुसरा पक्ष या ठिकाणी पुढे जाऊ नये त्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जातात। परंतु आपलं लक्ष विशेष करून या कोकणावरती आहे। या विधानसभेतला कोट्यावधीचा निधी गेल्या 10 वर्षातला आपण दिलेला आहे। या जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विधानसभेमध्ये भरभरून निधी देणारे हे आपले नेते आहेत, परंतु त्याचं श्रेय मात्र दुसरे घेत होते।